आज खूप दिवसानंतर व्हिडिओ येतोय आणि कारणही तसंच आहे. आजच्या नवीन वर्षाची सुरुवात मी देवदर्शनापासून केली आणि तसंच मी माझ्या ब्लॉगिंग पासूनही स्टार्ट केलेली आहे. आम्ही देवदर्शनासाठी निघालो होतो आणि आम्ही निघालो होतो गाणगापूरला जाण्यासाठी आणि त्याच्यासाठी आम्हाला आदल्या दिवशी पुण्यात यावं लागलं होतं कारण आमची फॅमिली कोथरूडवरून येणार होती. ट्रेन 15 मिनिटं लेट झाली. त्यानंतर मग बघता बघता वेळ कसा गेला कळलं नाही. मग दुपारी 2-2:30 वाजता जेवण करायला घेतलं आणि जेवणात मी चपाती, कोबीची भाजी, चटणी असं काही आणलं होतं आणि बऱ्याचदा ना मी कोबीची भाजी ट्रॅव्हलिंग मध्ये असताना घेते कारण त्याच्यात कांदा टोमॅटो नसल्यामुळे ती संध्याकाळपर्यंत चांगली टिकते. इकडे जेवण वगैरे करून छान असं रिलॅक्स माऊ झोपली होती. बघता बघता 5:30 वाजता ट्रेन गाणगापूरमध्ये पोहोचली आणि 20 मिनिटं लेट झालेलं. आम्हाला असं वाटलं की कदाचित 6 वाजू शकतात पोहोचायला, पण ट्रेन वेळेत पोहोचली 5:30 वाजता. त्यानंतर आम्ही ऑटो पकडला आणि ऑटो पकडून आम्ही गेलो होतो मंदिराच्या दिशेने. पोहोचल्यावर सगळ्यात महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे रूम पाहणं. रूम पाहिला, फ्रेश झालो, सगळ्या बॅग्स वगैरे ठेवल्या आणि त्यानंतर आम्ही पहिलं गेलो मंदिरामध्ये. ऑफ डे असल्यामुळे मंदिरात खूप अशी काही गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शनही खूप छान झालं होतं आणि संध्याकाळची वेळ होती त्यामुळे खूप जास्तही छान वाटत होतं. आणि माऊचं हे गाणगापूरचं ना पहिलं दर्शन होतं कारण माऊ पहिल्यांदा आली होती गाणगापूरमध्ये. त्यानंतर मंदिरात गेलो, मंदिरात छान दर्शनही झालं. त्यानंतर पालखीचं सुद्धा दर्शन झालं आणि मंदिरात गेल्या गेल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरती सुरू झाली. मंदिरात आम्ही 7:30 वाजता गेलो आणि मंदिराबाहेर यायला आम्हाला 9:30 वाजले होते. आरती बराच वेळ चालली होती. त्यानंतर आम्ही गेलो होतो अन्नप्रसादाकडे. इथपर्यंत आलोय तर प्रसादाचाही लाभ घ्यावा म्हणून म्हटलं प्रसादही खाऊन जावा.